राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। किसान सन्मान योजनेचा हप्ता हा त्या ठिकाणी आपल्या खात्यामध्ये जमा करणार आहेत। आजपासून नमो शेतकरी योजनेचा निधी येणार आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यास मंजुरी देण्यात आली आहे। राज्यातील 93 लाख शेतकरी बांधवांसाठी आताचे सर्वात मोठे आणि आनंदाचे बातमी आलेले आहे। बघा, 93 लाख शेतकरी बांधवांचे नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे आणि पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवांना नमोच्या 8व्या हप्त्याची आणि पीएमच्या 22व्या हप्त्याची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही, कारण शेतकरी बांधवांना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे आणि आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 22 हप्ता आणि राज्य सरकारचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता एकत्रितपणे दोन्ही हप्त्यांचे 4000 रुपये विस्तांतर सुद्धा होतच आहेत। बघा, शेतकरी बांधवांनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारच्या भरपूर बातम्या फिरत होत्या, परंतु आज सकाळपासून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे आज सकाळपासून सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी खुश झाल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत आपण बघून घेऊयात की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएमचा 22 हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप केला जात आहे, तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल, तर हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमची नमोच्या 8व्या हप्त्याची आणि पीएमच्या 22 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत आपण जिल्ह्यांची बँकांची यादी तर पाहणार आहोत, परंतु शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि आपल्या भारत देशाचे पंतप्रधान मोदी साहेब हे आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांना मुख्यमंत्री फडणवीस साहेब पैसे सोडत असतात आणि भारतामधील सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी मोदी साहेब पैसे सोडत असतात। म्हणजेच विचार करायला गेला तर पीएम किसानचा हप्ता मोदी साहेब सोडतात आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता मुख्यमंत्री फडणवीस साहेब सोडत असतात। आणि सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर सर्व शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने दिलासा दिला जात आहे। शेतकरी बांधवांचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवांना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांना, नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी आणि पीएमच्या 22 हप्त्यासाठी कोणकोणते नियम, कोणकोणत्या पात्रता, कोणकोणत्या अटी शर्ती लागू होत आहेत, तर याचे संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहेत। जर तुम्ही या अटींमध्ये बसत असाल, पात्रतांमध्ये बसत असाल, नियमांमध्ये बसत असाल तर पैसे येतील, परंतु जर तुम्ही अटी शर्तींमध्ये, नियमांमध्ये, पात्रतांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाही। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर या ठिकाणी आपण अटी शर्ती आणि पात्रता सविस्तर सांगत आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ पुढच्या 2 मिनिटात सविस्तर पहा। आता बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत आपण पात्रता यासोबत पाहणार आहोत, परंतु शेतकरी बांधवांनो, सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा हप्ता हा 3,000 रुपयाप्रमाणे सोडण्यात येईल, अशा प्रकारच्या सोशल मीडियावरती बातम्या फिरत होत्या। परंतु शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरीच्या माध्यमातून 2,000 रुपये आणि पीएम किसानच्या माध्यमातून 2,000 रुपये अशा पद्धतीने प्रत्येक शेतकरी बांधवाला 4,000 रुपये मिळणार आहेत। कोणत्याही शेतकरी बांधवांना 3,000 रुपयाप्रमाणे हप्ते मिळणार नाहीत, अशा बातम्यांवरती शेतकरी बांधवांना विश्वास सुद्धा ठेवायचा नाही। तर एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यामध्ये आपल्या 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यामध्ये सरासरी 93 लाख शेतकरी बांधव राहतात। तर या 93 लाख शेतकरी बांधवांचे नमोच्या 8व्या हप्त्याची आणि पीएमच्या 22 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवांना नमोच्या 8व्या हप्त्याची आणि पीएमच्या 22 हप्त्याची वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत आपण नमोच्या 8व्या हप्त्यासाठी आणि पीएमच्या 22 हप्त्यासाठी कोणकोणत्या पात्रता, कोणकोणते नियम, कोणकोणत्या अटी हे आपण सविस्तर पाहणार आहोत, त्यामुळे पुढचे 2 मिनिटा व्हिडिओ सविस्तर पहा। आता बघा शेतकरी बांधवांनो,
आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे दिलेला शब्द पूर्ण करत असतात। यासोबत आपल्या भारताचे पंतप्रधान मोदी साहेब आणि आपल्या भारताचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब सुद्धा दिलेला शब्द पूर्ण करत असतात। विचार करायला गेला तर बघा, पंतप्रधान मोदी साहेबांनी शब्द दिलेला होता की या ठिकाणी प्रत्येक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएमचा हप्ता जमा होत राहिला आणि सध्याच्या स्थितीला पाहत आला असाल तर आतापर्यंत प्रत्येक शेतकरी बांधवाला पीएम किसानच्या माध्यमातून 21 हप्ते मिळालेले आहेत। आता 22 हप्ता सुद्धा मिळत आहे। यासोबत शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचे 7 हप्ते शेतकरी बांधवांना मिळालेले आहेत। आता शेतकरी बांधवांना नमोच्या 8 हप्त्याची चिंता लागलेली होती, तर अखेर शेतकरी बांधवांची नमोच्या 8 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे राज्यातील आणि केंद्रातील कोणत्याही शेतकरी बांधवांना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा शेतकरी बांधवांना, या ठिकाणी आपण पाहणार आहोत एकंदरीत पात्रता, नवीन नियम, अटी सुद्धा आपण पाहणार आहोत। कारण जर तुम्ही पात्रतांमध्ये बसत असाल, अटी शर्तींमध्ये बसत असाल तरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता, पीएमचा 22 हप्ता जमा होईल। परंतु शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही अटी शर्तींमध्ये नियमांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर एकंदरीत बघून घेऊयात की नमो शेतकरी योजनेच्या 8 हप्त्यासाठी आणि पीएम किसानच्या 22 हप्त्यासाठी कोणकोणते नियम, कोणकोणत्या अटी शर्ती आणि पात्रता लावण्यात आलेल्या आहेत, तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहेत। जर तुम्ही पात्र ठरत असाल तर तुम्हाला पैसे येतील, परंतु जर तुम्ही पात्र ठरत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत। बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारच्या बातम्या सोशल मीडियावरती पसरल्या जात होत्या, परंतु यापुढे अशा प्रकारच्या बातम्या पसरणार नाहीत। कारण शेतकरी बांधवांची नमोच्या 8 हप्त्याची आणि पीएमच्या 22 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, विचार करायला गेलं तर 93 लाख शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे आणि 93 लाख शेतकरी बांधव पीएम किसानचे लाभार्थी आहेत। तर या सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी आज एकाच दिवसामध्ये पैसे जमा करणं शक्य होत नसतं, त्यामुळे एकंदरीत 2 ते 3 दिवसांमध्ये हे पैसे जमा होत असतात। तर आपण बघून घ्यात की आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। बघा शेतकरी बांधवांना, मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभे असतात आणि आपल्या भारताचे पंतप्रधान मोदी साहेब सुद्धा शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभे असतात। विचार करायला गेला तर शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम हे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री भरणे मामा यासोबत पंतप्रधान मोदी साहेब हे करत आहेत आणि शेतकरी बांधवांनो, अशाच पद्धतीने तुम्हाला दिलासा देऊन तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा वारंवार संपवण्यात येणार आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत आपण जिल्ह्यांचे आणि बँकांच्या आधी सविस्तर पाहणार आहोत, परंतु नमोच्या 8 हप्त्यासाठी, पीएमच्या 22 हप्त्यासाठी कोणकोणते नियम, कोणकोणत्या अटी शर्ती आणि पात्रता आपण सविस्तर बघून घ्या। जर तुम्हाला अटी शर्तींमध्ये, पात्रतांमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला 100% पैसे येतील, परंतु जर तुम्ही अटी शर्तींमध्ये, पात्रतांमध्ये, नियमांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाही। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि कृषी मंत्री भरणे मामा यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांची नमोच्या 8 हप्त्याची आणि आपल्या भारताचे पंतप्रधान मोदी साहेब आणि कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब यांच्या माध्यमातून पीएमच्या 22 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। राज्यातील कोणत्याही शेतकरी बांधवांना यापुढे काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, आपण आता जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी सविस्तर पाहणार आहोत, परंतु बँकांची, जिल्ह्यांची यादी सविस्तर पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं एक काम केलेलं आहे का? हे काम केलेलं असेल तर तुम्हाला पैसे मिळतील, परंतु जर तुम्ही महत्त्वाचं एक काम केलेलं नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। तर ते काम म्हणजे तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी लिंक असायला पाहिजे। दुसरं काम म्हणजे तुम्ही फार्मर ID कार्ड काढलेले असायला पाहिजे आणि तिसरं काम म्हणजे तुम्ही KYC केलेली असायला पाहिजे। तर अशा प्रकारे महत्त्वाची कामे जर तुम्ही केलेली असतील तर तुम्हाला पैसे येतील, परंतु जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली नसतील तर तुम्हाला पैसे येणार नाहीत। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। आता बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत विचार करायला गेला तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब,
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना दिलासा हा 100% दिला जात आहे। यासोबत भारताचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा शेतकरी बांधवांना दिलासा दिला जात आहे। शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे राज्यातील आणि देशातील कोणत्याही शेतकरी बांधवांना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारच्या भरपूर बातम्या फिरलेल्या होत्या, परंतु यापुढे अशा प्रकारच्या बातम्या फिरणार नाहीत। कारण डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8 हप्ता आणि पीएमचा 22 हप्ता हा जमा केला जाणार आहे आणि शेतकरी बांधवांना तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जाणार आहे। म्हणजेच यापुढे तुम्हाला कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। आता बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आपण बघून घेऊयात की नमोच्या 8 हप्त्यासाठी आणि पीएमच्या 22 हप्त्यासाठी कोणकोणते नियम, कोणकोणत्या अटी शर्ती आणि कोणकोणत्या पात्रता लागू होत आहेत, तर त्याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहेत। जर तुम्ही या पात्रतांमध्ये, अटी शर्तींमध्ये, नियमांमध्ये बसत असाल तर तुम्हाला पैसे येतील, परंतु जर तुम्ही नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये, पात्रतांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाही। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून राज्यातील सुमारे 93 लाख शेतकरी बांधवांना दिलासा देण्याचं काम केलं जात आहे। एकंदरीत पाहायला गेला तर आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, जे अशा काही चर्चा सुरू होत्या तर त्या सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे आणि शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पाहणार आहोत, परंतु त्याच्या अगोदर नमोच्या 8 हप्त्यासाठी आणि पीएमच्या 22 हप्त्यासाठी कोणकोणत्या पात्रता लागू होत आहे तर त्याविषयी आपण पाहणार आहोत। जर तुम्ही पात्रतांमध्ये बसत असाल, अटी शर्तींमध्ये बसत असाल, नियमांमध्ये बसत असाल तर तुम्हाला पैसे येतील, परंतु जर तुम्ही पात्रतांमध्ये, नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाही। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार। आता बघा शेतकरी बांधवांनो, महत्त्वाची पहिली पात्रता बघा, पहिली पात्रता म्हणजे शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजेत। ते शेतकरी बांधव नमो शेतकरी किंवा पीएम किसान योजनेचे लाभार्थी असायला पाहिजेत। दुसरी पात्रता म्हणजे बघा, शेतकरी बांधवांनी फार्मर ID कार्ड काढलेले असायला पाहिजे। तिसरी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांची ऑनलाईन पद्धतीने नोंद झालेली असायला पाहिजे। पुढची पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही नमो शेतकरी योजना किंवा पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्ही सर्व पात्रतांमध्ये, अटी शर्तींमध्ये बसायला पाहिजे। जर तुम्ही अटी शर्तींमध्ये, पात्रतांमध्ये, नियमांमध्ये बसत असाल तर तुम्हाला पैसे येणार आहेत। तर एकंदरीत पाहायला गेला तर राज्यात सुमारे 93 लाख शेतकरी बांधव नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना या योजनांचे लाभार्थी आहेत। तर त्या 93 लाख शेतकरी बांधवांचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर एकंदरीत आपण बघून घेऊयात की नवीन नियम कोणकोणते आहेत, पात्रता कोणकोणत्या आहेत, कोणकोणती कामे केलेली असायला पाहिजेत, तर या संपूर्ण सर्व प्रश्नांची उत्तरे सविस्तर सांगत आहे। तर बघा शेतकरी बांधवांना, या ठिकाणी पहिलं काम म्हणजे फार्मर ID कार्ड काढलेले असायला पाहिजे। दुसरं काम म्हणजे आधार कार्ड बँकेशी लिंक केलेलं असायला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचे KYC पूर्ण झालेले असायला पाहिजे। तर असे महत्त्वाची कामे ज्या ज्या शेतकरी बांधवांनी केलेली असतील त्या सर्व शेतकरी बांधवांना पैसे मिळतील, परंतु ज्या शेतकरी बांधवांनी महत्त्वाची कामे केलेली नसतील त्यांना पैसे मिळणार नाही। त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर बघा झाली शेतकरी बांधवांना आता पात्रता सांगितली। आता आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर सांगत आहोत। जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, बँक खाते या प्रमुख बँकेपैकी असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा दिला जात आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, पात्रता बघितलेली आहेत, आपण नवीन नियम, अटी शर्ती सुद्धा पाहिलेले आहेत। आता आपण बघून घेऊयात की कोणत्या शेतकरी बांधवांना पैसे येतील आणि कोणत्या शेतकरी बांधवांना पैसे येणार नाही। तर बघा, पहिली पात्रता म्हणजे ज्या शेतकरी बांधवांची जमीन 2 हेक्टरच्या आतमध्ये आहे, म्हणजे 5 एकरांच्या आतमध्ये आहे, त्यांना पैसे मिळतील। यासोबत ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर ID कार्ड म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढलेले असेल त्यांना पैसे मिळतील। आणि पुढची म्हणजे शेवटची पात्रता म्हणजे शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजे। तर बघा, अशा झाल्या महत्त्वाच्या पात्रता। या पात्रतांमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला पैसे येतील, परंतु जर तुम्ही पात्रतांमध्ये बसत नसाल, अटी शर्तींमध्ये बसत नसाल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा
उपयोग होणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, महत्त्वपूर्ण अशी माहिती होती। आता आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पाहणार आहोत। बघा एकंदरीत पाहायला गेलं तर शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत। तर या 36 जिल्ह्यामध्ये सरासरी 93 लाख शेतकरी बांधव राहतात आणि या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे लगेच सोडणं शक्य होत नसतं। कारण शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की एका दिवसामध्ये हे पैसे जमा करणं शक्य होत नसतं, कारण हे पैसे DBT माध्यमातून सोडले जात असतात। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर याच्या माध्यमातूनच हे पैसे जमा केले जात असतात। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की शेतकरी बांधवांनो, महत्त्वाची कामे करून ठेवा। आपल्या राज्यामध्ये परभणी जिल्हा, बीड जिल्हा, अकोला जिल्हा, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा असे 36 जिल्हे आहेत। तर या 36 जिल्ह्यामध्ये हे पैसे 100% जमा केले जाणार आहेत। बघा सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर PM किसानचा हप्ता हा शेतकरी बांधवांना आता लगेच 22वा हप्तासुद्धा मिळणार आहे आणि लवकरच नमोचा 8 हप्ता मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। बघा सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी बांधवांचे नमोच्या 8 हप्त्याचे आणि PMच्या 22 हप्त्याचे लवकरच भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खटाखट हे पैसे जमासुद्धा होणार आहे। तोपर्यंत फार्मर आयडी कार्ड काढा।